फिटनेस आणि ॲडव्हेंचरचा मेळ असलेली स्पर्धा म्हणजे डाऊनहिल माउंटन बायकिंग. परदेशात अत्यंत लोकप्रिय असलेला हा खेळ भारतात मात्र खूपच कमी खेळला जातो. पुण्यातल्या तरुणांमध्ये मात्र या खेळाची क्रेज वाढतेय. डाऊनहिल माउंटन बायकिंग हा सगळ्यात थरार पुण्यात अनुभवता आला. ही स्पर्धा याची नुकतीच पुण्यामध्ये पार पडली. वाऱ्याच्या वेगानं डोंगर उतारावरून सायकल पळवणं, रस्त्यात येणारे नैसर्गिक अडथळे लीलया पार करणं, दगडधोंडे आणि खड्डे चुकवत तोल सांभाळणं आणि कमीत कमी वेळेत आपली रेस पूर्ण करणं ही आव्हानं होती पुणे इथे आयोजित केलेल्या डाऊनहिल माउंटन बायकिंग स्पर्धेतील. पुढे होतं टेकडीवरील नैसर्गिक आणि मानवनिर्मित अडथळे पार करत स्पर्धकांना रेस पूर्ण करायची होती. अवघड वाटेमुळे पडून खेळाडूंना दुखापतही होत होती, परंतु तरीही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी या स्पर्धकांमध्ये चुरस होती. एक डाऊनहिल रेस आहे. या डाऊनहिल रेसमध्ये एक रायडर स्टार्ट पॉईंट पासून एंड पॉईंट पर्यंत टायमिंगच्या बेसिसवर येतो. टायमिंग स्टार्ट होतं पॉईंट ए टू बी. जो सगळ्यात फास्टेस्ट टायमिंग मध्ये ट्रॅक कम्प्लीट करतो तो जिंकतो. तर हे डाऊनहिल आम्ही अराउंड 8 इयर्स पासून करतोय. अगदी 12 वर्षांपासून ते 30 वर्षांपर्यंतच्या स्पर्धकांनी या रेसमध्ये भाग घेतला होता. अननुभवी खेळाडूंसाठी हा थरार नवा होता, तर अनुभवी खेळाडू या स्पर्धेचा आनंद लुटत होते. भारताचा बायकिंग रायडर पियुष चव्हाण यांच्या इंडियन श्रायडर या संस्थेच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रायमरी आणि एक्सपर्ट अशा 2 गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. डेडिकेशन, कॉन्फिडन्स, ते जम्प्स आहेत, बम्स आहेत, तर ते करण्यासाठी कॉन्फिडन्स लागतं जरा. अजून लाईन चॉईस असतं, ते आपण ठरवायचं कुठून जायचं, ते आपल्या कॉन्फिडन्स किती त्याच्यावरती. डाऊनहिल माउंटन बायकिंग मधील आव्हान आणि थरार यामुळे परदेशात लोकप्रिय असणाऱ्या या धाडसी खेळाविषयी भारतीयांमध्येही आता रुची निर्माण होऊ लागली आहे. दरम्यान या खेळाला अधिक लोकप्रियता मिळवण्यासाठी गरज आहे ती प्रोत्साहन देण्याची. झी मीडियासाठी पुण्याहून अश्विनी पवार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.